नार्वेकरांना काही सवालही विचारले होते। दरम्यान आपण फक्त वाद सोडवण्यासाठी गेलो होतो असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नार्वेकरांना काही प्रश्न विचारले आहेत। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुख दीक्षा शहा यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केली आहे, त्याची दलाली कोण करत होतं याची माहिती काढा असं आवाहन आता संजय राऊतांनी केलंय। राऊतांनी केलेल्या वक्तव्याला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। अलिबागच्या जमिनीचं सत्य बाहेर आल्यास संजय राऊतांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा नवनाथ बन यांनी दिलाय। जागा किती काढली? क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं? अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे? मी एक नाव घेतलेलं आहे, दीक्षा शहा QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। राहुल नार्वेकर दोन शेतकऱ्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले होते, त्याची आणि बाकी व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही। विनाकारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बदनामी करू नका, त्या भानगडीमध्ये पडू नका। अलिबागमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं लुटलं ते एकदा सांगायला लागलं तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। तर अलिबागमधल्या जमीन मोजणीच्या वादावरून संजय राऊत यांनी केलेले हे जे आरोप आहेत ते सगळे राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावले। संजय राऊत यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं नार्वेकर म्हणतात। मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो, तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं, तर तिकडे मारामारी होत होती। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या, त्या जागेशी माझा काही संबंध नाही। अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। वयाच्या हिशोबाने आजार होत असतात,